नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वी सायन्स फिजिक्सच्या चॅप्टर 1 मध्ये आपण डायमेन्शन्स या टॉपिकवर मागील भागामध्ये काही उदाहरणं पाहिली होती. आज आपण 8वं फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन्स शोधून काढतो आहोत. इम्पल्सचं आम्हाला डायमेन्शन शोधून काढायचे आहेत. तर डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर इम्पल्स कसा असतो? फोर्स इंटू टाइम. फोर्स म्हणजे काय? मास इंटू ॲक्सेलरेशन, आणि हा टाईम परत जसाच्या तसा. मग मास आपण m1ने डिनोट करतो. ही फंडामेंटल क्वांटिटी, ह्याला पुरं डिराईव्ह करायची गरज नाही. पण ॲक्सेलरेशन ही डिराईव्ड क्वांटिटी, त्याला पुढं डिराईव्ह करावं लागेल, आणि त्याला आपण वेलॉसिटी अपॉन टाईम असं लिहितो. हा टाईम ऑलरेडी आहे. मग डायमेन्शन ऑफ टाईम अंशातले छेदातले कट होतील, आणि व्हेलॉसिटी परत डिराईव्ड क्वांटिटी असल्यामुळं ती डिराईव्ह होईल, आणि व्हेलॉसिटी आपण लिहितो डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता हे दोन्ही फंडामेंटल आहेत, हे तर ऑलरेडी होतंच, म्हणून याला आपण m1 लिहिलं. डिस्प्लेसमेंट आपण एलने दर्शवतो, हा तर m1 आहेच आहे. डिस्प्लेसमेंट आपण लेंथ म्हणजे डिस्टन्स म्हणजे एलने दर्शवतो. हा टाईम टीने दर्शवतो. छेदातला आपण अंशात आणल्यानं t⁻⁻1 होणार. आणि हेच आपण असं पण लिहू शकतो किंवा l⁻1, m⁻1 आणि t⁻⁻1 असं जर लिहिलं तर आपण हे डायमेन्शन ऑफ इम्पल्स कसं लिहिणार? 1 in l, 1 in m and -1 in t. These are the dimensions of impulse. नेक्स्ट आहे पॉवर. पॉवरचे डायमेन्शन्स तुला काढायचे. सो डायमेन्शनल फॉर्म्युला कसं लिहिशील तू? पॉवरचा पाठ पाहिजे, वर्क अपॉन टाईम. मग वर्क म्हणजे काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन हा टाईम. मग फोर्स म्हणजे काय? मास इंटू ॲक्सेलरेशन. हा डिस्प्लेसमेंट बेसिक आहे, त्यामुळे आता त्याला काही करायची गरज नाही, तो डिस्प्लेसमेंट तसाच राहील. फोर्स परत डिराईव्ह होतो, मास इंटू ॲक्सेलरेशन. हा टाईम परत डिराईव्ह होत नाही, म्हणून त्याला तसाच ठेवला. मग मास ही फंडामेंटल क्वांटिटी, म्हणजे ती पुढे डिराईव्ह व्हायची गरज नाही, म्हणून m1 लिहून टाकला. ॲक्सेलरेशन आपण लिहितो वेलॉसिटी अपॉन टाईम. हा ऑलरेडी टाईम आहे, आणि हा डिस्प्लेसमेंटचा एल आपण इथं लिहिला. मग व्हेलॉसिटीला परत तू काय लिहिशील? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता बघा, व्हेलॉसिटी लिहिलेलं आहे तू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, पण हा ऑलरेडी छेदा टाईम इंटू टाईम होता ना, मग तो लिहून टाकला मी टाईम स्क्वेअर. आता हे सगळे बेसिक स्वरूपात म्हणजे फंडामेंटल स्वरूपात आहे. हा m1, हा l1. डिस्प्लेसमेंट फंडामेंटल आहे, टाईमसुद्धा फंडामेंटल आहे. मग अशा रीतीनं l⁻1, m⁻1 इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे l⁻1, आणि टाईम इंटू टाईम दॅट इज 3 टाइम्स, सो t⁻3. मग हा अंशात आणलेलं मायनस झाला. पहिल्यांदा l1 लॉ ऑफ इंडायसेसनं l2 होणार, गुणाकार आहे म्हणून. हा m1, हा t⁻3. तर पॉवरचे डायमेन्शन्स आपण कसे लिहिणार? द डायमेन्शन्स ऑफ पॉवर आर 2 in l, 1 in m and -3 in t. 10th बघ, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज गिव्हन बाय, फॉर्म्युला आहेत आपल्याला, इलेक्ट्रिकल वर्क अपॉन इलेक्ट्रिकल चार्ज. फॉर्म्युला नीट लक्षात ठेव, हा फंडामेंटल फॉर्म्युला आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा. मग इलेक्ट्रिक वर्क म्हणजेच इलेक्ट्रिकल वर्क आणि इलेक्ट्रिकल चार्ज कसं लिहितात? चार्ज लिहितात इलेक्ट्रिक करंट इंटू टाईम. चार्ज म्हणजे इलेक्ट्रिक करंट इंटू टाईम. मी आता या वर्कला पुढे डिराईव्ह करत बसलो नाही, कारण वर्कचं डायमेन्शन आपल्याकडे आहे. ते काय आहे? l⁻2, m⁻1, t⁻². तुम्ही मागं एकदा चेक करा. आता इलेक्ट्रिक करंट इज डिनोटेड बाय I, ही फंडामेंटल क्वांटिटी, आणि टाईम म्हणजे टी. अशा रीतीनं
हे सगळं एकत्र करायचं ठरवलं तर हा टी वर जाईल, तो होईल मायनस. ऑलरेडी टी रेस टू -2 आहे. आता हा वर गेल्यानं टी रेस टू परत -1 येणार, म्हणजे टी रेस टू -3 होणार. हा L2 m रेस टू 1 टी रेस टू -3 आणि हा आय अंशात नेल्यानं -1 झाला. म्हणजे हे त्याचे डायमेन्शन्स झाले. ह्या डायमेन्शन्समध्ये तुम्ही बघा, रेग्युलर डायमेन्शन्सपेक्षा हा आय वाढलाय. फंडामेंटल क्वांटिटी असल्यामुळं ते सिम्बॉल फंडामेंटलचं आय आपल्याला लिहावं लागलं, लक्षात ठेवा. अशा रीतीनं डायमेन्शन्स ऑफ इलेक्ट्रिकल पोटेन्शियल आर. Dimensions of electrical potential are 2 in L, 1 in M, -3 in T and -1 in I. हे इलेक्ट्रिकल पोटेन्शियलचे डायमेन्शन झाले. आता इलेक्ट्रिक रेजिस्टन्स याचे आपण डायमेन्शन बघूया. म्हणजे 11th वाला आहे बघ, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स. सो इलेक्ट्रिक रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय झाला माहिती का? इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स भागिले डिवायडेड बाय इलेक्ट्रिक करंट. दिस गिव्स इलेक्ट्रिक रेजिस्टन्स. म्हणजे पहिल्यांदा फॉर्म्युला लिहितो आपण. हा फॉर्म्युला झाल्यानंतर ह्याला आपण पुढे डिराईव्ह करत जातो. तुला माहिती आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स परत डिवाइड होतो इलेक्ट्रिकल वर्कमध्ये आपण इलेक्ट्रिकल चार्जमध्ये. इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे इलेक्ट्रिकल वर्क अपॉन इलेक्ट्रिकल चार्ज. आणि हा इलेक्ट्रिक करंट जो ऑलरेडी छेदात होता तो मी लिहून टाकला I⁻⁴. आता इलेक्ट्रिक वर्क अपॉन हा जो इलेक्ट्रिकल चार्ज आहे तो चार्ज परत फॉर्म्युल्यामध्ये कसा डिराईव्ह होतो तुला माहिती. इलेक्ट्रिक करंट इंटू टाईम म्हणजे इलेक्ट्रिकल चार्ज. हा ऑलरेडी I⁻1 छेदात आहे. आता वर्क अपॉन इलेक्ट्रिकल करंट, करंट आयनं, हे टीनं, हे परत ऑलरेडी आय आहे. म्हणून L⁻² आलं, m⁻1 आलं, T⁻². हे वर्कचे डायमेन्शन आहेत, तुला माहिती आहे. छेदामध्ये हा आय इंटू टी इंटू परत आय. अशा रीतीनं L⁻², m⁻1. हा टी अंशात गेला म्हणजे -1 होणार. ऑलरेडी टी -2 आहे. -2 -1 दॅट विल बिकम -3. आणि हा आय इंटू आय दॅट इज I² अंशात गेल्यानं -2 होणार. सो डायमेन्शन्स आर L2 m⁻1 T⁻−3 I⁻². मग इलेक्ट्रिकल रेजिस्टन्सचे हे डायमेन्शन्स आपण कसं उल्लेख करणार? द डायमेन्शन्स ऑफ इलेक्ट्रिक रेजिस्टन्स आर 2 in L, 2 in L, 1 in M, -3 in T and -2 in I. These are the dimensions of electric resistance. Now 12th वाला बघ, स्पेसिफिक हीट कपॅसिटी. पहिल्यांदा फॉर्म्युला लिही. हीट एनर्जी अपॉन मास इंटू टेम्परेचर डिफरन्स. स्पेसिफिक हीट कपॅसिटी फॉर्म्युला काय? हीट एनर्जी अपॉन मास इंटू टेम्परेचर डिफरन्स. मग आता हीट एनर्जी त्याचं आपण L⁻², m⁻1 T⁻² हे डायमेन्शन्स लिहिले. मास m⁻1 आणि टेम्परेचर डिफरन्स म्हणजे टेम्परेचर विच इज डिनोटेड बाय केल्विन, दॅट इज K⁻1. मग हा K⁻1 अंशात नेणार, -1 होणार. हा m अंशात नेणार, ऑलरेडी अंशामध्ये m⁻1 आहे. हा 1 वर आल्यावर मायनस होणार म्हणजे +1 -1 दॅट इज 0 होणार. सो डायमेन्शन्स ऑफ स्पेसिफिक हीट कपॅसिटी तू कशी लिहिशील? L⁻², m⁻0 T⁻−2 आणि हा K⁻−1. हा 0 आहे तो लिहिला तरी चालेल आणि ड्रॉप केला तरी चालेल. म्हणून स्पेसिफिक हीट कपॅसिटीचे डायमेन्शन्स आपण असे पण लिहू शकतो. L⁻²
टी रेस टू -2 आणि के रेस टू -1. That is, the dimensions of specific heat capacity are 2 in L, 2 in L, -2 in T and -1 in K. 13th बघा, permittivity of free space. You know, it is denoted by epsilon 0. Now we know that by Coulomb's law, F is equal to 1 upon 4 pi epsilon 0 into Q1 Q2 upon R square. This is by Coulomb's law, हा फॉर्म्युला. आणि यामध्ये आपल्याला परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस आहे त्याचे डायमेन्शन्स काढायचे. म्हणून या फॉर्म्युल्यावरून सर्वप्रथम आपल्याला परमिटिव्हिटीचा फॉर्म्युला मिळेल. सो इफ यू टेक दिस by cross multiplication towards left, and if you take f in the denominator of 1, that is in place of epsilon 0, this arrangement will be epsilon 0 is equal to 1 upon 4 pi and this f here q1 q2 upon r square as it is. म्हणजे थोडक्यात ज्याचे डायमेन्शन्स काढायचे त्याचा फॉर्म्युला आम्हाला मिळाला. आता यामध्ये तुला अजून एक गोष्ट माहिती आहे की हा जो 4 पाय आहे हा कॉन्स्टंट आहे आणि डायमेन्शन्समध्ये कॉन्स्टंटचं काहीही काम नाही. ज्या वेळेस आपण डायमेन्शन्स म्हणून यूज करणार तेव्हा कॉन्स्टंट तिथून निग्लेक्ट करणार आहोत. सो हेन्स 4 पाय इज कॉन्स्टंट टर्म, इट हॅज नो डायमेन्शन्स असं मी लिहिलं. ह्या फॉर्म्युल्यामध्ये मग कुणाचे डायमेन्शन पाहिजे? Q1 Q2, म्हणजे Q1चे काढा तेच Q2चे असणार, आर स्क्वेअर म्हणजे आरचे काढा आणि एफचे काढा. ह्या तिघांचे आपण डायमेन्शन्स काढून घेऊ. Q1चे म्हणजेच Q2चे डायमेन्शन्स हे चार्ज आहे, Q1 Q2. आणि चार्ज म्हणजे काय हो? करंट इंटू टाईम. म्हणजे Q1 असो अथवा Q2 असो, सेपरेटली त्यांचे होणार करंट इंटू टाईम. करंट इज आय, टाईम इज टी. म्हणजे Q1 इज इक्वल टू हे, तर Q2 पण हेच आहे, लक्षात ठेवा. आता फोर्स. फोर्स म्हणजे काय? मास इंटू ॲक्सेलरेशन, दॅट इज फोर्स. सो मास फंडामेंटल आहे म्हणून एम. ॲक्सेलरेशन आपण लिहितो वेलॉसिटी अपॉन टाईम. मग वेलॉसिटीला आपण परत लिहितो बघ डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम, आणि हा टाईम. थोडक्यात आता हे सगळे फंडामेंटल फॉर्ममध्ये आले. m⁻⁴ डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे l⁻⁴. हा टाईम दॅट इज टाईम⁻². तो छेदात होता, अंशात आणला म्हणून -2. अशा रीतीनं l⁻⁴, m⁻⁴, t⁻⁻² हे फोर्सचे डायमेन्शन झाले. आता राहिला आर. आर हे डिस्टन्स आहे. डिस्टन्स आपण एलने दर्शवणार म्हणून आर स्क्वेअर म्हणजे l². थोडक्यात आम्हाला Q1 Q2 यांचे डायमेन्शन्स मिळाले, फोर्सचे डायमेन्शन्स मिळाले आणि आरचे. ह्या सगळ्या गोष्टी आपण जर या फॉर्म्युल्यात सबस्टिट्यूट करायचं ठरवलं तर काय होईल माहिती का? हा 4 पाय तर आम्हाला विचारात घ्यायचा नाही. याचे डायमेन्शन, याचे डायमेन्शन, याचे डायमेन्शन आणि याचे डायमेन्शन आपण लिहूया. सो डायमेन्शन्स ऑफ परमिटिव्हिटी इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ Q1, डायमेन्शन ऑफ Q2, डायमेन्शन ऑफ फोर्स अँड डायमेन्शन्स ऑफ आर स्क्वेअर. Q1 चे डायमेन्शन्स तुला माहिती आहे I इंटू टी. Q2चे पण तेच असतात I इंटू टी. एफचे डायमेन्शन्स l⁻⁴, m⁻⁴, t⁻⁻² आणि आर स्क्वेअर म्हणजे l⁻² असे डायमेन्शन झाले. मग हा l⁻⁴, l⁻² छेदामध्ये आहे, ते ॲडिशन होतील, 3 होतील आणि ते जर अंशात जाईल तर l⁻³ होणार. हा m⁻⁴ अंशात जाईल तो -1 होईल. आता बघा हा टी, इथं ऑलरेडी 2 टी आहेत, एक टी हा आणि दुसरा हा, म्हणजे t² म्हणजे t⁻² आणि हा t⁻² परत वर गेला तर तो प्लस होणार म्हणजे t⁻² होणार 2 + 2 दॅट इज 4 आणि हा I इंटू I दॅट इज I². थोडक्यात परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेसचे डायमेन्शन झाले l⁻⁻3, m⁻⁴, t⁻⁴, I⁻².
कसं लिहिशील? द डायमेन्शन्स ऑफ परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस आर -3 in L, -1 in M, 4 in T and 2 in I. धन्यवाद.